गुड मॉर्निंग स्टूडेंट. गुड मॉर्निंग स्टूडेंट. आज आपण वी लर्न इंग्लिश या कार्यक्रमांतर्गत पाठ 59 घेत आहोत. आजची तारीख 11 एप्रिल 2025 आहे. तर आज मित्रांनो आपण या इंग्रजीच्या पाठामध्ये कोणत्या प्रश्नावर आपण आज भर देणार आहोत, कोणत्या प्रश्नाची चर्चा करणार आहोत ते आज आपल्याला शिकायचे. तर आजचा जे प्रश्न आहे, व्हेन डू यू हॅव वेक अप, म्हणजे तुम्ही किती वाजता उठता. तर आय वेक अप ॲट 6 o'clock. प्रत्येकाचा उठण्याचा टाइम वेगवेगळा असू शकतो, त्याच्यामुळे इथं उत्तर कसं येईल, आय वेक अप ॲट 7 o'clock. कोणी 5 ला उठत असेल तर आय वेक अप ॲट 5 o'clock. नंतर दुसरा प्रश्न, म्हणजे प्रश्नाची मालिका एकसारखीच आहे, फक्त घटना कोणत्या घटना कोणत्या वेळी करतात यावर आजचा इंग्रजीचा पाठ आहे. आता दुसरा आपण एक मुद्दा घेऊया, व्हेन डू यू हॅव टेक बाथ. When do you have take bath? I take bath at 6:30 o'clock. प्रत्येकाचा बाथ घेण्याचा टाइम वेगवेगळा असू शकतो, कोणी 7 ला घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, when do you have eat lunch? I eat lunch at 12 o'clock. कोणी 12 ला घेत असेल, कोणी 12:15 ला, कोणी 12:30 ला, आपापल्या पद्धतीने त्याचं उत्तर घ्यायचं. तर आपल्याला या सिरीज एकच आहे, प्रश्नाचं स्वरूप एकच आहे, फक्त तुम्हाला घटना वेगवेगळ्या इथे टाकायच्या. जसं की व्हेन डू यू हॅव हे कॉमन आहे, तुम्ही कोणत्या वेळेला कोणती गोष्ट घेता आणि कोणती गोष्ट घेता ह्याच्यात बदल होणार आहे फक्त, म्हणजे वेळेमध्ये बदल होणार आणि गोष्टीमध्ये बदल होणार. प्रश्नाचं स्वरूप एकच आहे, व्हेन डू यू हॅव स्टडी, व्हेन डू यू हॅव रायटिंग ऑन पेज, रायटिंग युअर स्वाध्याय, रायटिंग युअर होमवर्क. अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रश्न याच्यातून निर्माण करताय. सर्वांना आजचे हे प्रश्न समजले का? आता तुम्ही म्हणाला 10 प्रश्न तयार करायचे आणि त्याचे उत्तर पण तुम्हीच तयार करायचे. सर्वांना जमेल ना? कोणाला जमेल? मला. चला, ओके.